नमस्कार. ज्ञानवंत क्लासेसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर बघा, पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 3 याचा विश्लेषणासहित व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर बघा, पहिला प्रश्न काय? दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? काय? दोन व्यंजने. व्यंजने म्हणजे कोणती? क अधिक त. ही ज्यावेळेस दोन व्यंजने एकत्र येतात त्यावेळेस संयुक्त व्यंजने होतात. आणि त्याच्यामध्ये क अधिक त आणि अधिक अ जर मिळलं तर जोडाक्षर बनते. संयुक्त स्वर हे कोणत्या उच्चाराचे असतात? संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला? तर हा सिद्धांत कोपर्निकसने मांडला. लंकेची पार्वती म्हणजे अंगावर दागिने नसलेली स्त्री. लंकेची पार्वती. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. खालील शब्दातील बियाचं एकवचन काय? बी होते. स्त्रियाचं एकवचनी स्त्री होते. नद्याचा नदी आणि विद्या हे एकवचनी आहे. एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या 9 खेळाडूच्या धावांची सरासरी. 24 सरासरी 9 खेळाडूची. तर बघा, 9 चौक 36, 4 3 9 2 18 आणि 3 21. तर 9 खेळाडूची धावा किती येतात? 216 होतील. तर 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला तर सरासरी 25 झाली. तर 250 होतील 10व्या बाद झाला त्यावेळेस. मग एकूण 10व्याने किती काढल्या धावा? तर 250 वजा 216 मायनस 4 3 34 धावा काढल्या. एकूण पद्म पुरस्कार 2026 किती जाहीर झाले? एकूण पद्म पुरस्कार 2026 मध्ये 131 जाहीर झाले आहेत. तर त्याच्यानंतरचा प्रश्न, 1800च्या 25%च्या 5% म्हणजे किती? चाचीचे म्हणलं की गुणाकार. 1800च्या 25%, टक्के म्हणलं की छेदात 100. कोणाच्या 5% 100. 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 5 25 5 25 चौक 100. 2 दोन्ही 4, 92 18. तर 45 छेदस्थानी 2. तर आलेच किती? 22.5. 2 ऑप्शन. त्याच्यानंतरचा प्रश्न, खार जमीन संशोधन केंद्र कुठे आहे? तर पालघरमध्ये आहे. आता याच्यामधला प्रश्न 11वा, गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे? गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ वे शब्द आला की मुंबई. गेटवे ऑफ. त्याच्यानंतर गेट ऑफ इंडिया. गेट फक्त आला की नवी दिल्ली. भारतातील सर्वात पहिली रेल्वे कुठे धावली? भारतातील पहिली रेल्वे मुंबई बोरीबंदर ते ठाणे इथे धावली आहे. भारतातील सर्वात पहिली रेल्वे कधी धावली? तर 16 एप्रिल 1853 मध्ये. मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव कधी देण्यात आले? तर हे 2006 मध्ये देण्यात आले. भारतातील 7 बेटाचे शहर मुंबई. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्क गेलेले नाही? तर गुजरातमधून गेलेला आहे, राजस्थानमधून गेलेला आहे, मध्य प्रदेशमधून गेलेला आहे, पण महाराष्ट्रातून गेलेला नाही. तर मग ऑप्शन 4 बरोबर आहे. भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला?
तर भारताने पहिला सुपर कॅम्प्युटर पर्ल तयार केला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, दसा दशे दहा दराने चक्रवाढ व्याज 10 दराने 500 रुपयाचे चक्रवाढ 2 वर्षाची रास किती? तर बघा, 500 गुणिले 110 छेदस्थानी 100 गुणिले 110 छेदस्थानी 100. ही 110 कशानं दसा दशे 10 दराने वाढते, म्हणून ही 10 100वर 10 वाढले आणि 2 वेळेस काय घेतलं तर 2 वर्षाचं असल्यामुळे 2दा घेतले. हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले. मग किती झालं? 11चा वर्ग किती? 121 गुणिले 5. तर त्यांचा गुणाकार किती आला? तर 605. तर त्याची रास किती आली? 605 आले. आता इथं यस व गणेश, यसचं वाय अधिक गणेशचं जी बरोबर किती? सरासरी 13 आहे, तर त्यांचं वय किती? 26. तर इथं गणेश जी अधिक पूर्वाचं पी बरोबर किती? सरासरी 20, तर त्याचे किती झाले वय? 40. तर यसचं वाय अधिक पूर्वाचं पी बरोबर त्यांचं वय दिलं 36. तर याचा डायरेक्टली मी पर्याय घेतो. 25 उत्तर आहे. तर बघा, 25 कोणाचं घेतलं? हे पूर्वाचं वय घेतलं मी. 25 इथं घेतलं, याच्यातून 25 मायनस केलं, तर राहिले किती? 11. तर 11 कोणाचे राहिले? वायचे. मग इथं वाय 11 दिले, तर इथं किती राहिले? 15. तर झीचे 15. मग इथं जी 15, तर इथं 25 येते बघायचं. 40 मधून 15 गेले, तर राहिले 25. मग पूर्वाचं वय किती? 25. त्याच्यानंतरचा 21वा प्रश्न, काय करायचं? वजाबाकीची जर पहिली एक संख्या अधिक असेल आणि बाकीचे जर वजा असतील, तर ज्या वजा संख्येचा पहिल्यांदा बेरीज करायची. म्हणजे बघा, आता बेरीज करा आपण. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 27 ला 7 6 आले 2, 9 2 18, 18 19 20, 5 आले 2 आणि 9 आणि 1 11. मग 9,999 तुमची वजाबाकी. 2 9 ला 9 आणि 8 आणि 8, 888 92, 21 1 आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, वडिलाचे वय आई व मुलाच्या वयाच्या बेरजे इतके आहे, तर त्यांच्या तिघांच्या वयाची सरासरी किती? 20. तर तिघांची सरासरी 20 असेल, तर 20 त्रिक 60, 4 ते 30 आणि या दोघांच्या वयाची बेरीज 30. मग वडिलाचं वय किती असेल? 30 वर्ष. 12 मजूर एक काम करण्यास 12 दिवस लागतात, तर तेच काम करण्यास 8 मजुरांना किती दिवस लागेल? 12 गुणिले 12 छेदस्थानी 8, 4 2 8, 4 त्रिक 12 आणि बेद सकून 12, सायत्रिक 18. किती लागेल? 18 दिवस लागतील 8 मजुराला. दोन संख्याचा मसावी किती आहे? 6. लसावी किती आहे? 180. तर सायत्रिक 18 किती आला त्यांचा? एक संख्येची गुणाकार किती आला? तर 30. तर त्यांचे अवयव कसे काढायचे? 5 सक 30. तर यांचा मसावीशी गुणाकार किती आला? साय पंचे 30 आणि इथं साय 36. मग 30 36 वाला ऑप्शन किती नंबरला? 4 नंबरला.
36-30. माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थानमध्ये आहे. प्रसादला खूप दूध आवडते. प्रसादला खूप दूध आवडते. वाक्यातील कर्ता आवडणारे काय? तर दूध. मग याचा कर्ता कोणता? दूध आहे. समुद्राची खोली मोजण्याचे साधनाला काय म्हणतात? तर फॅथोमीटर. फॅथोमीटर म्हणतात. पाण्याची घनता डॅशला उच्चतम असते. पाण्याची घनता 4 अंशाला उच्चतम असते. पृथ्वीच्या केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर निफे. निफे या नावाने ओळखला जातो. कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले आहे? तर वारणा नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले आहे. ICC महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 चा उपविजेता संघ कोणता आहे? तर दक्षिण आफ्रिका हा आहे. बाजारामध्ये 17 आंब्याच्या पेटीची किंमत 17 आंब्याच्या पेटीची किंमत किती? 6,035. अशा 25 आंब्याच्या पेटीची किंमत किती होईल? तर 25 गुणिले 6,035 छेदस्थानी 17. तर 17 एक 17, 17 दुनी 17 त्रिक 51, 17 त्रिक 51 राहिले किती? 9. 17 पाची 85, 17 पाची 85. 355 गुणिले 25, 25 पाचा 1600 राहिले 12, 25 पाचा 1600. तर आले 7, 3, 13. अच्छा आले 13. 25 त्रिक 75, 75 तर 8 आणि 8, 88, 75, 32, 3. आता पी ला 3 म्हणले, 3 ला 2 म्हणले, पी ला 3, पी ला 3, पी ला 3, टी ला 2, टी ला 2, टी ला 2, याचं 4, यांचं 6, 6 12, आणि याचं 3 त्रिक 9. मग 9 बाय 21, 21 आणि 25. पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे? तर इथं बघा 3 त्रिक 9 आली 19, इथं आले 3 त्रिक 9 19, इथं आले 16 आणि इथं आले 30 आणि 3 33. मग सर्वात जास्त ह्याची किंमत आहे. त्याच्यानंतर खाली योग्य उदाहरण कोणते? तर इथं योग्य उदाहरण इथं 5 हा होतं, तिथं 7 झालेलं आहे. मग आता 5 7 5 पंचाअष्ट 40 आणि इथं 7 5 35 प्लस 4 हे बरोबर उत्तर आहे. प्लस 5 40 इक्वल उत्तर 2 नंबर 35चा. 35चा 2. 3/4, 3/4, 3/13, 3/11, 3/8 यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता? बघा दोन्हीचा फरक किती आला? तर 8. या दोन्हीचा फरक 5. या दोन्हीचा फरक छेदातला अंशातला फरक किती आला? 10. आणि इथं 1. आणि आता अंशाला फक्त 0 लावायचं आणि फरकानं भागायचं. 0 लावायचं प्रत्येकाला आणि फरकानं भागायचं. 6 पंचे 30, 8 चौक 32, 8 चौक 32 ठीक आहे. आणि ही 3 कटले 3 राहिले. सगळ्यात मोठा 1 नंबरचा ऑप्शन 3/4. रोहितला दरमहा 18,000 रुपये पगार मिळतो. त्यातील 1/9 भाग पेट्रोलसाठी अधिक 4/9 भाग घरखर्चासाठी, 2/9 बँकेच्या हप्त्यावर खर्च करून उरलेल्या शिल्लक डॅश ठेवतो. म्हणजे किती शिल्लक ठेवतो? तर यांची बेरीज पाया समान असला तर अंशाची फक्त बेरीज होती. मग किती झाली? 7/9. तर 18,000 पगार आहे. 9 दुनी 18, 7 दुनी 14,
त्याचा खर्च किती व्हायला लागलाय? 14,000 रुपये. तर शिल्लक किती राहिले? 18तून 14 गेले तर राहिले फक्त 4,000. 4,000 शिल्लक राहिले. मग ऑप्शन कुठे आहे? 3 नंबर. एका बागेत एकूण 60 झाडे आहेत. 60 झाडे, त्यापैकी 1/3 झाडे आंब्याची, 1/2 नारळाची व उरलेली फणसाची झाडे आहेत. तर बागेत फणसाची झाडे किती? तर यांचं किती? 6, 3 दुनी 6, 3 आणि 1 2 5, 5/6 गुणिले 60, 6 गेले तर राहिले 10 आंबे. हे 50 झाडं गेले, बाकीचे 10 राहिले. तर 1 नंबर 29. 42,000 मिलीमीटर लांबीचा तार 6 ठिकाणी कापून समांतर तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? तर बघा, आता ही प्रत्येक मीटर मध्ये रूपांतर असतं ना, तर याचं काय करू आपण? मीटर मध्ये रूपांतर करू मिमीचं. तर मिमीचं रूपांतर केलं तर फक्त राहते 42 मीटर. तर 42 6 ठिकाणी कापलं तर तुकडे होतात 7. 7 तुकडे होतात. तर 7 सकून 42. 7 सकून 42. 7 तुकडे होतील आणि 6 मीटरचा एक तुकडा, म्हणजे उत्तर काय असेल? 2 नंबर. सकाळी 7:30ला शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 मिनिटांनी घरी जायला निघाला तर त्या किती वाजता घरी जाईल? तर बघा, 300 ही जशाल सगळं 30 अर्ध्या तासाचं वरी ठेवून देऊ. याला 60 न भागलं तर किती होते? 60 आणि 5 30, 5 तास. हे अर्धा, किती झाले? 8. 8 वाजता 8 वाजल्या तर 8 आणि 5 13, म्हणजे 1. 40. 3. आता ही अक्षर मालिकेत कोणतं अक्षर समान वेळा आलं आहे? तर समान वेळा व ख किती वेळा आलंय? 1 2 3 वेळा. प किती वेळा आलंय? 1 2 3 4 5. 5. ग किती वेळा आलंय? 1 2 3 4. 4 वेळा. आता त्याच्यानंतर ख झालं, घ. घ किती वेळा आलाय? 1. एकच वेळा. ट किती वेळा आले? 1 2. आणि ड किती वेळा आले? 1 आणि 2. डट. रसातील शब्दातील किती वेळा र अक्षराच्या लगत आधी स आले? लगत आधी स अक्षर आलेलं आहे. लगत आधी स. लगत आधी स. रच्या आधी, रच्या आधी स. रच्या आधी स. आधी स. रच्या आधी स. 1 2 3. 42 3. दिलेल्या संख्या मालिकेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्याचा चढत्या क्रमाने लावल्यास मध्यवर्ती एकूण अंक येईल. आता इथं 9 भाग जातो. इथं किती? 7 आणि 5 12, 18 जातो. 10 आणि 2 12 जातो. 14 जात नाही. इथं किती? 13 जात नाही. इथं किती? 12 15 जातो. इथं किती? 7 आणि 14 15. इथं 6 आणि 10 जात नाही. 10 आणि 2 12 जातो. तर मध्यभागी विचारले 1 2 3 4 5 6 संख्या आहेत. चढत्या क्रम लावले तर 5च. तर 10 12 12 18 8 9 आणि 11 15 7 15.
त्याच्यात चौथ्या क्रमांकावर सगळ्यात लहान 1, त्याच्यानंतर 372, 2, त्याच्यानंतर 3, सगळ्यात 1, 2, 3, 3 नंबर 372, 372, 43, 3. हे सर्व अंक वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी कोणती संख्या तयार होईल? मोठ्यात मोठी 5 अंकी 6, 6, 4, 2, 1. पुढील संख्या मालिकेत 5 पूर्वी 3 आहे. 5 पूर्वी 3 आहे. मात्र 5 नंतर 4 नाही, असे किती वेळा झाले? 5 पूर्वी 3, 5 पूर्वी 3, 1, 5 पूर्वी 3, 5 पूर्वी 3, 5 पूर्वी 3, 5 पूर्वी 3, 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा 45, 3. आता इथं काय सांगितलंय? वरील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास 5व्या स्थानावर कोणती संख्या येईल? वरील 5व्या स्थानावर कोणती संख्या येईल? तर चढता क्रम पहिली 55 वाले 55 पेक्षा कमी ही पहिली, त्याच्यानंतर 55, 56, 56, 2, परत 56, 56, 56, 3, त्याच्यानंतर 65, 4 आणि 65, 65, 5, 65, 65, 5, 46. त्याच्यानंतर अंक सर्वात मोठा समांक व सर्वात लहान विषमांक. सर्वात मोठा समांक आणि सर्वात लहान विषमांक किती झाले? 9. आता 1/5, 5/3, 3/7, 7/5. तर इथं काय? जशाला तसं इथला वरी नेला, ह्याच्यात 2 प्लस, इथला वरी नेला, ह्याच्यात 2 प्लस, 2 प्लस, हा वरी नेला, ह्याच्यात 2 प्लस, 2 प्लस, हा वरी नेला 5 आणि 7 मध्ये 2 प्लस 9, 5/9. आता इथं काय? 4, 4, 4, 4, परत 4 आणि 13 मध्ये 4 मिळाले तर 17, 17 कुठे? 16 आणि 17. इथं काय? इथं कितीचा? 3चा, इथं 6चा, इथं 12, इथं 24, इथं 48, 24, 48, 49, इथं किती? 17 आणि 50, 97. सानिया तिच्या आईपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे, तर दोघींच्या वयाची बेरीज 52 आहे. दोघींच्या वयाची बेरीज किती? 52. त्याच्यातून 24 मायनस 8 आणि 4, 12 आणि किती राहिले? 2. 28 निम्मा 14, 14. तर सानियाचं वय किती? 14. अक्षय आरतीला म्हणाला, अक्षय आरतीला म्हणाला, आरती करू नको. आरतीला म्हणाला, आरती करू नको. तर तो काय म्हणाला? तुझ्या आईची, आईचे वडील, हे माझ्या वडिलाचे, वडिलाचे वडील आहेत. मग ही याची बहीण आहे. बहीण भाऊ,
भाऊ. तर अक्षय आरतीच्या आईचा कोण? आता हा आहे वाचा. हा आहे वाचा वाचा. अजय रमेशपेक्षा उंच असून त्याच्या अजय अजय कोण? अजय हा रमेशपेक्षा उंच आहे. बर उंच आहे. रमेश कुठं आहे? असून सदूपेक्षा ठेंगणा आहे. सदूपेक्षा पेक्षा ठेंगणा आहे. पेक्षा ठेंगणा आहे. समिधा समिधा अजयपेक्षा उंच आहे. समिधा अजयपेक्षा उंच आहे, पण सदो एवढी नाही. म्हणजे ह्याच्यापेक्षा ही लहानच आहे. तर सर्वात उंच कोण? मग सदूच. तिथं तर काही लोक रागीट आहेत. काही लोक रागीट आहेत. मग असं वर्तुळ काढा. काही म्हणलं की काही इथं आले. हे पण आले, लोक आले. लोक आणि रागीट. हे रागीट. सगळेच रागीट आहेत का? तर नाही. रागीट. काही रागीट. सर्व लोक आनंदी आहेत. सर्व लोक आनंदी आहेत. हे सर्व लोक आनंदी आहेत. तसा. तर मग पुढील अनुमान निश्चित बरोबर सांगा. सर्व लोक रागीट आहेत. सर्व लोक कसे रागीट होणार? काही लोक आनंदी नसतात. काही लोक आनंदी नसतात. बर, त्याचा पुढचं काय? काही आनंदी लोक रागीट असतात. काही आनंदी लोक रागीट असतात. हा प्रश्न अनुमान बरोबर आहे. तर महाराष्ट्राचा राज्यपाल तर भारताचा कोण? राष्ट्रपती. खालील पदामधील संबंध पूर्ण करा. लोहारचं काय असतो? भाता. तर लेखकचं काय असते? लेखणी. इथं काय? 5 आणि 7 12 आलं. मग 8 आणि 5 13. जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे, तर त्याच्या उजव्या बाजूने काटकोना 2 वेळा. बर, तो पश्चिमेकडे म्हणाले. पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे, तर तो 2 वेळा काटकोनात वळला. मग उत्तरेला गेला, तिथून पूर्वेला गेला. मग आता कुणीकडे तोंड आहे त्याचं? पूर्वेला. कौशल्याचा जन्म 18 ऑगस्ट 2018. ऑगस्ट 2018 शनिवार आहे. तर त्याचा तिसरा वाढदिवस. पहिला वाढदिवस 19 आला, दुसरा वाढदिवस 20 आला आणि तिसरा वाढदिवस 21 आला. तर इथून इथं यायला शनिवार होता, तर रविवार झाला. इथून इथं आला सोमवार झाला. इथं सोमवार, हे लीप वर्ष आहे. इथं मंगळवार येईल आणि इथं आलेस बुधवार आला त्याचा. एका सांकेतिक भाषेत BAT बरोबर काय? 278. ANT बरोबर काय? 276. त्याच्यानंतर NET, त्याच्या पुढं काय? 765. आता ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय? TT. तिन्हीमध्ये TT, तर TTला 7 आलं. 7 गेले. आता राहिलं कुठलं? NN. इथं NN कॉमन आहे, इथं 6 कॉमन आहे. N ला काय आलं? 6. तर आता इथं उरलं काय? ईला काय आलं? 5. ईला 5. तर आता इथं ए राहिलं. एला काय आलं? 2. एला आले 2. राहिला एक 9चा बी. बीला काय आलं? 8. बी बरोबर 8. मग इथं 8, ईचं 5, एचं 2 आणि यांचं 6. 85, 2 नंबर 60. एका त्रिकोणाच्या कोनाची बेरीज किती अंश असते? एका त्रिकोणाच्या कोनाची बेरीज. आता प्रत्येक त्रिकोण कसाही असू द्या, समांतर बाजू असू द्या किंवा कसला जरी असला तरी त्याच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज ही फक्त आणि फक्त 180 हीच असते. हे ऑप्शन 2 नंबर.
खालीलपैकी कोणता पदार्थ घन अवस्थेत आहे? घन अवस्थेत फक्त लोखंड आहे, बाकी सगळे. खालील कोणता ग्रह सूर्याजवळ सर्वात जवळचा आहे? तर बुध. बुध. आता लक्षात कसं ठेवायचं? वारचं सूर्याच्या नंतर बुध. बुध बुध झाला की गुरु सोडायचा शुक्र. नंतर पृथ्वी. त्याच्यानंतर मंगळ. बुध सोडायचा गुरु सोडायचा नंतर शनी. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. त्रिकोणाच्या दोन बाजू अनुक्रमे 5 सेमी व 12 सेमी असतील तर कर्ण किती? तर 12चा वर्ग किती? 144 आणि 5चा वर्ग किती? 25. यांची बेरीज किती आली? 169. तर 169चा वर्गमूळ किती? तर 13. याचं किती आलं? कर्ण आला 13. आता ह्या गुणाकार करणारा सगळ्यात महामूर्ख, कारण गुणाकारास 0 असेल तर त्याचं उत्तर 0च असतं, मग ते किती 0 असेल. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प भारतातील नागार्जुन सागर श्रीशैलम 66 चेअर आहे. त्याच्यानंतर राजाराम मोहन राय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? राजाराम मोहन राय यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा झाली? राष्ट्रीय मानवी हक्क 1993. पोंगल सण कोणत्या राज्यात साजरी करतात? तर तामिळनाडू. पोंगल सण. पोंगल हा काय आहे? तर आपल्या जसा दीपावली असते तसा त्यांचा पोंगल हा बैलाच्या वसुलीला धरून बैलाला बसवलं जातं. महाराष्ट्रातील सीताफळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर अंबाजोगाई या ठिकाणी आहे. खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते? संबंधवाचक. संगे, योग्य, साठी, संगे, 71. विषयी, तुझ्याविषयी काहीतरी सांगत आहे. तुझ्याविषयी. संबंध. पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरुतुरु गेली. तुरुतुरु गेली. रीतिवाचक. तुरुतुरु. शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असेल तर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात व्यंजनांत. खालीलपैकी कोणतं मूर्धन्य आहे? मूर्धन्य आहे श आहे मूर्धन्य. त्याच्यानंतरचा आहे खालील पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते? पूर्ण उच्चाराचे आहेत फक्त आणि फक्त स्वरच असतात पूर्ण उच्चाराचे. खालील वाक्यात अधोरेखित शब्दाच्या जाती ओळखा. पंकज लांब दोरी आणायला गेला. लांब दोरी. दोरीचं विशेषण. इथं पर्याय एक असण्याची संभाव्यता आहे. इथं आणायला गेला. पंकज दोरी आणायला लांब गेला. लांब. क्रियापदाची माहिती. लांब आणायला लांब गेला. इथं क्रियाविशेषण. लांब आणायला लांब विषय गेला. लांब गेला. याचं उत्तर 1 नंबर असण्याची संभाव्यता जास्त आहे. खाली अधोरेखित केलेल्या नामाचे सामान्य रूप करा. सिंहास. सामान्य रूप ओळखा. सिंह. 77.
77 सिंह. अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य: पाखरू पाखरे, वासरू वासरे, शेत शेत, पाणी पाणी, वासरू वासरे, शेत शेती, शेत शेती. विभक्तीचे प्रकार सांगणारी चुकीची जोडी. प्रथमा कर्ता बरोबर आहे. तृतीय कर्म बरोबर आहे. तृतीय द्वितीय कर्म बरोबर आहे. आणि प्रसंप्रदान संप्रदान आहे. प्रसंप्रदान. मी काय सांगतो आहे ते नीट ऐका. वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचे प्रकार. काय काय. मी काय सांगतो. काय सांगतो सामान्य सर्वनाम. सामान्य. माहिती का काय सांगतोस ती नाही. दाही दिशा. पुस्तकाचे लेखक कोण आहे. दाही दिशा. नीलम गोरे गोरे. नीलम डॉक्टर नीलम गोरे. फेफेपॅट म्हणजे काय. इथं वोटर आहे. वोटर 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 ओ आहे इथं फक्त एवढंच दुरुस्त करा. वोटर व्हेरीफाईड. पेपर एडिट ट्रायल. आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात. आयुर्वेदाचे जनक. आयुर्वेदाचे जनक तर आयुर्वेदाचे जनक चाणक्य आहेत. आयुर्वेदाचे जनक चाणक्य. जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला. 84 16 ऑगस्ट 1962. आझाद हिंद सेनेचे महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले. तर रेजिमेंटचे लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केले आहे. तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली. स्वामी विवेकानंद 1897 मध्ये. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणती शिकवण आहे. तर ही शिकवण आहे बुद्ध यांची शिकवण आहे. स्ट्रेट फ्रॉम द हार्ट. स्ट्रेट फ्रॉम द हार्ट. 88 कपिल देव. हे आत्मचरित्र आहे कपिल देवचं. डेव्हिस कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. डेव्हिस कप टेनिसशी संबंधित आहे. सत्सार वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत. सत्सारचे महात्मा ज्योतिबा फुले. सूर्यमालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो. तर शुक्र याला मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो. मॅकमोहन रेषा या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते. मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन या दोन देशांची सीमारेषा दिली जाते. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल झेंडू. पंडित रविशंकर हे कशाशी संबंधित आहेत. तर ते सितार वादक आहेत. सितार वादक. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. नरनाळा अकोला. पाठ कसं करायचं बघा. नरनाळा अर्नाळा कर्नाळा. तर रा. आता ठ च्या जागेवर पालघर आले. पण 18 न आ क नाक. 18 नाक. न आक. मग अकोल्याचं नरनाळा, ठाणे पालघरचं अर्नाळा, रायगडचं कर्नाळा. असं पाठ केलं तर लक्षात बसून जातं. कोणत्या महापुरुषाचा 300 जयंती निमित्त 300 रुपयाचे नाण्याचे प्रकाशन करण्यात आले आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी संबंधित आहे. भारतातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ कोणते आहे. ग्रीनफील्ड विमानतळ नवी मुंबई विमानतळ.
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? विधान परिषद आहे तर ह्याच्यात कर्नाटकात आहे, बाकीच्यात नाहीये. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार महायुती व्यवस्थेची तरतूद करण्यात आली आहे? 165. तर याचा काय करायचंय, क्रम कसा लावायचा यांचा, खालून वरपर्यंत पदानुक्रम ओळखायला लावायचा, ओळखा किंवा लावा. तर ह्याचा लास्टचा 4 नंबर बघा, इथं 4 नंबरला काय, ब ला, ब 1 नंबर, त्याच्यानंतर 2 नंबर, त्याच्यानंतर उ 3 नंबर, चढ इथं डरलाच नाही झालं, आणि इथं 4 नंबर, 3 4 असा क्रम आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचा, ज्या चुका झाल्या आहेत त्या चुकाचं विश्लेषण करून त्या चुका दुरुस्त करण्यासाठी इथं कॉलम दिलेला आहे. त्याच्यात किती प्रश्न आहेत, गणिताचे किती आले, आले किती, सोडवले किती, चुकले किती, कोणत्या घटकावर चुकले, तो घटक इथं नमूद करा आणि त्याच्यावर जास्तीत जास्त सराव करा, आणि जितका स्कोर वाढल याच्यावर तुम्ही लक्ष द्या.